नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर पहा आजची तारीख मित्रांनो 10 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल तुम्हाला 122 घटकाची माहिती सांगणार आहे. SRPF, बँड्समन, शिपाई, कारागृह चालक याबद्दल. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. डेली तुम्हाला अशा प्रकारे अपडेट देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर पहा मित्रांनो, चंद्रपूर या ठिकाणी 15,190 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. मुंबई कारागृहाला 77,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे चालक या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई या ठिकाणी बघू शकता 1,24,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे. त्यानंतर पालघर शिपाई या ठिकाणी 1,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुणे चालक या ठिकाणी 3,190 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP नवी मुंबईला 3,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगड चालकला 1,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP कोल्हापूर या ठिकाणी 4,130 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग बँड्समनला 370 अर्ज फक्त आतापर्यंत आले. खूप कमी अर्ज आलेले आहे मित्रांनो बँड्समन या ठिकाणी, आणि सर्वात कमी अर्ज हे बँड्समनला येत आहे. ठीक आहे. आणि सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 10 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, किंवा मग ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मित्रांनो 9 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओखाली तुमच्या फॉर्मचा टोकन क्रमांक टाका मित्रांनो, आणि तुमचा जिल्हा या ठिकाणी टाका, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. ठीक आहे. तर पहा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या मित्रांनो मिनिटाने वाढत आहे. प्रत्येक घंट्याने फॉर्मची संख्या वाढत आहे. तर पहा, मुंबई चालक या ठिकाणी 44,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. मुंबई कारागृह या ठिकाणी 53,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे सिटीला 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 28,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृहाला या ठिकाणी बघू शकता 14,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर लातूर बँड्समनला 690 अर्ज फक्त आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीण 19,300 प्लस अर्ज आलेले आहे. रत्नागिरी बँड्समनला 790 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अमरावती ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 3,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सातारा ड्रायव्हरला 3,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर SP यवतमाळला 5,210 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF सोलापूर गट क्रमांक 10ला 17,000 प्लस अर्ज आलेले आहे. परभणी चालकला 5,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर ड्रायव्हर या ठिकाणी 5,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह या ठिकाणी बघू शकता 45,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर CP मुंबई बँड्समनला 6,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर CP मुंबई ड्रायव्हरला 61,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP सातारा या ठिकाणी 4,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 8 मुंबई 34,100 प्लस अर्ज आलेले आहे. नगर ड्रायव्हर या ठिकाणी 3,700 प्लस अर्ज आलेले आहे. रायगड बँड्समनला 5,819 प्लस अर्ज आलेले आहे. पोलीस बँड्समन ठाणे या ठिकाणी 6,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण या ठिकाणी 33,200 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF कोल्हापूरला 14,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर कोल्हापूर ड्रायव्हरला 3,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर सोलापूर या ठिकाणी 7,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्याचबरोबर सोलापूर शहरला 6,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदरला 14,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवडला 14,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलीसला 11,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर नवी मुंबई या ठिकाणी बघू शकता 18,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर हिंगोली SRPFला 18,100 प्लस अर्ज आलेले आहे. CP मुंबईला 2 लाख प्लस अर्ज मित्रांनो क्रॉस झालेले आहे. त्यानंतर मुंबई रेल्वे ड्रायव्हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF हिंगोली या ठिकाणी 18,100 प्लस अर्ज झाले आहे.
त्यानंतर मुंबई रेल्वे ड्रायव्हरला 2400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर यवतमाळ आहे, तर यवतमाळ या ठिकाणी 6400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या हे वाढत आहे मिनिटाने किंवा घंट्यामध्ये. आणि सर्वात जास्त CP मुंबईला फॉर्मची संख्या वाढत आहे. ठीक आहे, तर 15 तारीख हे मित्रांनो फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे 15 एप्रिल. तर ज्यांनी सुद्धा 15 एप्रिलपर्यंत फॉर्म भरला नसेल तर आतापर्यंत तर लवकरच मित्रांनो 15 एप्रिलच्या अंदर पोलीस भरतीचा फॉर्म भरून टाका, कारण की शेवटची तारीख आहे 15 एप्रिल. ठीक आहे, सर्व्हर सोमवार डाऊनसुद्धा होऊ शकते 1-2 दिवसा अगोदर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळला 6400 प्लस अर्ज आलेले आहे. बीड या ठिकाणी बघू शकता 6500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर परभणीला 5800 प्लस अर्ज आले आहे. लातूर या ठिकाणी 5800 प्लस अर्ज आले आहे. धाराशिव जिल्हा पोलीसला 2000 प्लस अर्ज आलेले आहे. जालना या ठिकाणी 7490 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP रायगडला 16400 प्लस अर्ज आलेले आहे. यवतमाळ ड्रायव्हरला 5800 प्लस अर्ज आलेले आहे. SP बीड या ठिकाणी 5300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबारला 7600 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे रेल्वे ड्रायव्हरला 3100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर रायगडला 6500 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृह या ठिकाणी 73,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 पुणेला 18,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF धुळेला 18,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे, तर या ठिकाणी जवळपास 24,200 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी दाखल केलेले आहे. त्यानंतर सातारा या ठिकाणी बघू शकता 6,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP अकोला, तर SP अकोला या ठिकाणी 13,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF अमरावतीला 22,400 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे मित्रांनो. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची जी संख्या ही वाढत आहे, कारण की आता जास्त विद्यार्थी फॉर्म हे भरत आहे. अगोदर जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते, पण आता जास्त विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरत आहे. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक घटकामध्ये फॉर्मची संख्या हे वाढत आहे मिनिटाने किंवा घंट्यामध्ये. ठीक आहे, आणि सर्वात कमी जे फॉर्म आहे मित्रांनो हे बॅट्समनला येतं. आणि यावर्षी बॅट्समनला कॉम्पिटिशनसुद्धा खूप कमी असणार आहे. ठाणे ग्रामीणला 9,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. अहमदनगर या ठिकाणी बघू शकता 3,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF नवी मुंबईला 19,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. बुलढाणा या ठिकाणी 6,680 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, 21,200 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SRPF गट क्रमांक 5 दौंडला 12,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF जालन्याला 19,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. आणि मुंबई गट क्रमांक 8ला 31,000 प्लस अर्ज आलेले आहे. मीरा भाईंदर 18,970 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सिंधुदुर्गला या ठिकाणी बघू शकता 8,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पुणे कारागृह 73,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नवी मुंबईला 17,100 प्लस अर्ज आले आहे. आणि गोंदिया या ठिकाणी 13,300 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झाले आहे. SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाला 15,000 प्लस अर्ज आलेले आहे. कोल्हापूर या ठिकाणी 6,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. नागपूर सिटीला 24,600 प्लस अर्ज आले आहे. छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृह 52,200 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे कारागृह 61,300 प्लस अर्ज आले. आणि SP नांदेडला 11,800 प्लस अर्ज आलेले आहे. तर ही होती संपूर्ण माहिती कुठं किती अर्ज आले याबद्दल 10 एप्रिलची. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय